2 बटाटे साल काढून बारीक कट केलेत आणि हे मटार. चला आपण आता हे कुकरला घालूया. आता ह्यात थोडंसं पाणी घालू. ह्याला छान असं मॅश करून घ्यायचं. मटार आणि बटाटा मॅश करून झाला बघा आपला. चला आता पुढचं प्रोसेस करूया. चला तर आता आपण ब्रेड क्रम्स तयार करूया. 4 ब्रेड घेतलेत, मिक्सर करूया आता. हे बघा ब्रेड क्रम्स आपले कसे छान तयार झालेत. चला आता पुढची प्रोसेस तयार करूया. ह्यात आपण आता आवडीप्रमाणे चिली फ्लेक्स टाकूया. हे नाही जरी टाकलं तरी चालतंय, आपण साधं लाल तिखट घातलेलं तरी चालतं. गाजर खिसून घेतले ते घालते. ह्यात आपण आपल्याला जे पाहिजे ते भाज्या घालू शकतो बारीक कट करून. यात कोबी घाला, डब्बू मिरची घालू शकता, तुम्हाला जे आवडतील त्या भाज्या घालू शकतो. मी आज फक्त गाजर घातलं. कोथिंबीर घालूया. चाट मसाला अर्धा चमचा घालते. 1 चमचा जिरं घालायचं. ही आलं लसूण पेस्ट आहे ती घालूया. चवीनुसार मीठ घालायचं. मी 1 स्पून मीठ घालते. 1 चमचा धने पावडर घालायचं. तर इथं आपण ब्रेड क्रम्स घालूया. ह्यात इथं मी 4 ब्रेडचं स्लाइसचं क्रम्स केलं. जर तुमचे बटाटे जास्त असेल तर जास्त घेऊ शकता. हे छान मळून घेऊया. आणि जर तुम्हाला हे पातळ जर वाटत असेल तर त्यात आणखी ब्रेड क्रम्स तुम्ही ॲड करू शकता. हे मळून झाले तर आपण यात हिरवी मिरची बारीक कट करून किंवा लाल तिखट दोन्हीपैकी एक घालू शकता. दोन्ही हाताला तेल करून छान गोल आकारचे पॅटीस तयार करून घ्यायचे आणि ते रव्यामध्ये असे दोन्ही साईडने थापून घ्यायचे. तव्यावर छान तेल घालूया सगळीकडं. त्यावर पॅटीस ठेवूया. तव्यावर पॅटीस ठेवूया आणि ते लो फ्लेमवरच करायचे. ह्याच्यावर वरनं थोडं तेल घालून पलटी मारायचं. हे बघा कसं दोन्ही बाजूने छान ब्राऊन कलर आला. हे बघा आपली डिश झाली तयार. हे ग्रीन चटणी सॉस कशाबरोबर पण आपण खाऊ शकता, टेस्टी लागते. लहान मुलं तर अगदी आवडीने खातात आणि त्यात भाज्या घातल्यामुळे ते भाज्या पण पोटात जातात. हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि रेसिपी आवडली तर शेअर कमेंट करा.